Good morning, friends. So last lecture again काय म्हणतात त्याला खूप खूप कौतुक तुमचं याचं कारण की छान तुम्ही रिस्पॉन्स देताय ॲज युजल. ओके, आणि असाच देत राहा. वॉट एव्हर वी हॅव डिस्कस, प्लीज सॉल्व दोज क्वेश्चन्स. जे काय होमवर्क म्हणून दिलेलं असतं ते सॉल्व करा. ज्यांनी केलेलं असेल पण जे पोस्ट करायचं कंटाळा करत असतील त्यांनीही पोस्ट केलं तर जरा आनंद वाटेल. म्हणजे थोडक्यात किती लोक बघतात आहेत, किती लोक सिरियसली ते होमवर्क सॉल्व करतात आहे असं अंदाज आम्हाला येईल. आणि दॅट विल बी instead of putting a check on you, बेसिकली इट विल बी मोटिवेटिंग फॉर अस, राईट? की आपण जे काय सांगतोय ते लोक ऐकून त्याला छान रिस्पॉन्स देतात आहे. एनिवे, so please continue that. Now last lecture we discussed about a very simple but important concept, that was mole fraction. Okay, so मला असं वाटतं मोल फ्रॅक्शन सगळ्यांना कळला असेल काय असतो. व्हॉट इज मोल फ्रॅक्शन? द डेफिनेशन इज इट इज द रेशो ऑफ number of moles of the component to the total number of moles present in a solution. Okay, ज्या कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे तो आणि divided by total number of moles present in the solution, so that is called as mole fraction. The important point for your entrance I told you, and that was that sum of mole fraction of all the components in a solution is always 1. It is always unity, because I discussed yesterday, we discussed rather yesterday की असं का होतं. आणि मग ते कुठलंही जरी सोल्युशन असेल, 2 फेज 3 फेज 4 फेज 100 फेज जे काय असेल, दॅट डझंट रिअली मॅटर. the sum of mole fraction will be always equal to unity. So असे प्रश्न बरेचदा एंट्रन्स मध्ये येतात. ओके, आता पुढचा कॉन्सेप्ट सुरू करूया, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रत्येकच लेक्चरला मॅडम तुम्ही इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट आहे, तर त्याला मी काय करू. ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट विच वी आर गोइंग टू स्टार्ट, रिअली दॅट इज व्हॉट यू कॅन से इम्पॉर्टंट तर आहेच ऑब्व्हियसली, पण फ्रिक्वेंटली तुम्ही बघणार तो. ओके, आवाज येतोय? ओके, फ्रिक्वेंटली तुम्ही बघणार. सो दॅट फ्रिक्वेन्सी इज व्हॉट दिस कॉन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज molarity. It is what? It is molarity, which is denoted by capital M. Which is denoted by capital M. So हा capital M इथे महत्वाचा आहे. The symbols are very very important, because याला जर small m घेतला तर that is different. So here we are writing capital M. That is what? That is molarity. RITY. आणि मला वाटतं पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण मेथड्स लिहिल्या होत्या त्यामध्ये मोलॅलिटी होती एक, LITY, विच इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. ओके, सो त्या दोन्ही ज्या मेथड्स आहेत त्या आपल्याला ऑब्व्हियसली डिस्कस करायचे. सो इन टुडेज लेक्चर विल डिस्कस अबाउट द मोलॅरिटी. ओके, सो मोलॅरिटी इज व्हॉट इट इज डिनोटेड बाय एम, जे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार होतो, आत्ताच आपण बोललो. आता मोलॅरिटी इज समटाइम्स रिटर्न ॲज, ज्याच्यामध्ये सगळा कॉन्सेप्ट खरं म्हणजे येतो, मोल पर डी एम क्यूब. इफ यू रिमेंबर, आठवत असेल तुम्हाला, दॅट डी एम क्यूब इज व्हॉट? इट इज द युनिट फॉर, येस ॲब्सोल्युटली, इट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम. कसलं युनिट आहे हे? व्हॉल्यूमचं. आणि मग मला असं वाटतं मी हेही तिथे लिहिलं होतं की 1 डी एम क्यूब इक्वल टू व्हॉट? इट इज 1 लिटर, राईट? सो 1 डी एम क्यूब इक्वल टू 1 लिटर. And then you can even convert this dm cube into meter cube. So 1 dm cube equal to what? It is equal to 10 raised to minus 3 meter cube. हेही आपण लिहिलं होतं. ओके, सो मध्ये जर कुठे लागलं ते कन्व्हर्जन तर माहिती असावं की आपण ऑलरेडी घेतलं इन द फर्स्ट चॅप्टर, म्हणून मी फक्त सांगितलं. एनिवे, कमिंग बॅक टू द टॉपिक, इट इज मोल पर डीएम क्यूब असं आपण लिहिलंय. सो ऑब्व्हियसली नावावरनच क्लिअर होतं की काहीतरी मोल आणि काहीतरी व्हॉल्यूमशी संबंधित दिसतंय. ओके, सो व्हॉट इज दिस कॉन्सेप्ट? द कॉन्सेप्ट इज मोल ऑब्व्हियसली इज फॉर सोल्यूट. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स आपण घेतो, आणि हे जे व्हॉल्यूम असतं दॅट व्हॉल्यूम वी टेक for the solution, which is very very important. Please understand, the volume which we are taking, that volume we are taking for a solution, and the mole we are taking for the solute. Okay, so काय येणार molarity या particular concept मध्ये? that it is the number of moles of solute
मुद्दामच असं लिहिलं इथे म्हणजे कन्फ्युजनच न व्हावा आणि तेच पुढे आपल्याला फॉलो करायचं आहे. आय रिपीट, मोलॅरिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट present in 1 liter or 1 dm cube of solution. It is per dm cube which we have written, and that's why instead of dm cube, you know, आत्ताच आपण लिहिलं होतं 1 dm cube can be written as 1 liter. So I can write down here as 1 liter. So what is the definition? The number of mole of solute present in 1 liter of solution is called as what it is called as molarity, RITY, which is represented as capital M. Are you getting, my dear friends? मी परत एकदा डेफिनेशन सांगते, समजून घ्या. मोलॅरिटी इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. सो मग काय महत्वाचं आहे की सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 लिटर आपल्याला पाहिजे. ते नसेल तर आपल्याला करावं लागेल. आणि सोल्यूटचे काय घ्यायचे आपल्याला, नंबर ऑफ मोल्स. बस एवढी इन्फॉर्मेशन असली की आपल्याला त्या सोल्युशनची काय कॅल्क्युलेट करता येते, मोलॅरिटी कॅल्क्युलेट करता येते. ओके, सो इन सिम्पल वर्ड्स वी कॅन राईट डाऊन इट ॲज मोल पर डीएम क्यूब. सो लेट्स राईट फर्स्ट द डेफिनेशन आणि मग आपण बघूया त्याचे एक्झाम्पल्स, त्याचं मिनिंग आणि ते सगळं काय. मिनिंग म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. जस्ट गिव्ह द हेडिंग मोलॅरिटी. फक्त या आरची काळजी करा. नो इथे जर आरचा एल झाला की संपलं सगळं, म्हणजे गडबडच गोंधळच शून्यच मार्क डायरेक्ट. मोलॅरिटी इन ब्रॅकेट यू राईट डाऊन कॅपिटल एम. राईट द डेफिनेशन. मोलॅरिटी इज डिफाइंड ॲज the number of moles of solute present in 1 liter of solution. Number of moles of solute present in 1 liter of solution. All of you have written this? Okay. खाली तुम्ही असं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कधीच कन्फ्यूज नाही होणार. मोल पर डीएम क्यूब. मोल कोणाचे, सोल्यूटचे, आणि व्हॉल्यूम कोणाचं, सोल्युशनचं. किती, 1 लिटर. ओके, सो प्लीज मेन्शन दॅट. प्लीज राईट डाऊन दॅट. जस्ट राईट द व्हॅल्यूज. मोल पर डीएम क्यूब, where mole represents number of moles of solute and dm cube represents 1 liter solution. ओके, किंवा डीएम क्यूब जे काय असेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम यामध्ये. मग आता आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे तयार करूया आपण. तयार हे चुकीचा शब्द मी वापरला. आपल्याला शिकायचं आहे, राईट. म्हणाल तेच तर चाललं आहे आता. नो, वी हॅव टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. पोरांना डेफिनेशन पाठ असते. फॉर्म्युला लिहिला की तर म्हणजे काय विचारू नका, ते खुश होतात शिकवणाऱ्यावर. ओके, बट द फॅक्ट इज दे डोंट अंडरस्टँड, राईट. सो सपोज नाव आय आस्क यू की काय कळलं रे तुला, काही नाही कळलं, बरोबर की नाही. ओके, सो सपोज आय आस्क यू 2 मोलर ग्लुकोज सोल्युशन दिलं आपलं. अज्युमिंग ऑल आर ॲक्वियस सोल्युशन. दिलेलं नसेल की अज्युम करायचं. ॲक्वियस म्हणजे काय ते सांगितलं मी तुम्हाला. सो 2 मोलर ग्लुकोज सोल्युशन दिलं इथे. या कॅपिटल एमचं मिनिंग काय आहे, मोल पर डीएम क्यूब. कारण कॅपिटल एम म्हणजेच काय आहे, तुमचा मोलॅरिटी आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो दिस इज 2 मोलर. याला काय म्हणणार आपण, हा म्हणताना 2 मोलॅरिटी नाही म्हणत. म्हणताना छान वाटलं पाहिजे आपल्याला ऐकायला म्हणून 2 मोलर म्हणतात त्याला. कॉन्सेप्ट ऑब्व्हियसली मोलॅरिटीच आहे. सो 2 मोलर ग्लुकोज सोल्युशन. ओके, नाउ व्हॉट इज द मिनिंग, याचा अर्थ काय आहे. So what is the meaning of this capital M? This capital M is nothing but mole per dm cube, right? Now here by common sense, if it is aqueous solution, which is your solute, कोण असणार आहे मला सांगा, तुमचा solute जो less amount मध्ये आपण घेणार आहोत या solution मध्ये, that is what, that is glucose. So glucose is your solute, बरोबर आहे. solution मधला solute कोण आहे, glucose आहे. आणि वॉटर हा त्याचा सॉल्व्हंट आहे. सो दॅट इज फॉर्मिंग अ ॲक्वियस सोल्युशन. एनिवे, आय डोंट वॉन्ट द व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट ही डेफिनेशन नाही आहे. आपल्याला सोल्युशनमधल्याच व्हॉल्यूममध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे, सो आता मी ज्या वेळेला 2 मोलर ग्लुकोज लिहीन, द मिनिंग इज 2 मोल, इथे लक्षात, 2 मोल ऑफ सोल्यूट
म्हणजे कोण? ऑफ ग्लुकोज. सोल्यूट बदलत राहील, तो काय ग्लुकोजच दरवर्षी घेणार आपण, वर्षी म्हणजे दर प्रॉब्लेमला घेणार असं नाही. सो 2 moles ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजते तुम्हाला? सो याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. असं 10 वेळा तुम्ही 10 वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये लिहिता यायला पाहिजे. पोरांना हे कळतच नाही की काय अर्थ होतो, राईट? म्हणजे आउट ऑफ माय एक्सपिरियन्स आय एम टॉकिंग दिस. 2 molar ग्लुकोज सोल्युशन म्हणजे काय? 2 mole ऑफ सोल्यूट दॅट इज ग्लुकोज is dissolved in 1 liter of solution and such a solution will be called as what? 2 molar glucose solution. समजतंय तुम्हाला? तुमच्या लॅबॉरेटरीमध्ये पुढे जाऊन जर कधी योग आला आणि त्याच्यामध्ये जर असं मोलर सोल्युशन लिहिलेले असतील, पर्सेंटमध्ये सोल्युशन लिहिलेले असतील, तर नाव यू शुड बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन मेथड्स. काय त्याचा अर्थ होतो? वेन इट इज रिटर्न ॲज पर्सेंट W/W, यू नो द कॉन्सेप्ट. वेन इट इज रिटर्न इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी, यू नो द कॉन्सेप्ट की काय त्याचं सांगतात आहे, किती मोल किती सोल्युशनमध्ये सांगतात आहे. असो, आता मी म्हणेन तुम्हाला की का रे बाबा तुला याचं वेट काढता येईल का, जस्ट फन म्हणून. ओके, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की तुमचं टेक्स्टबुकने फक्त डेफिनेशन देऊन एक प्रॉब्लेम देऊन मोकळं सोडलंय. तुम्हाला पुढे येऊ नाही येऊ, पण हे असे कॉन्सेप्ट्स नाही आहे. दिज आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. यू फाइंड एनी एंट्रन्स बुक, यू विल सी लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स ऑन दिस कॉन्सेप्ट. 2 मोल ऑफ ग्लुकोज. आता मी विचारत होती की का रे तुला यावरनं वेट काढता येईल का ग्लुकोजचं? का नाही काढता येणार? वी नो व्हॉट इज 1 मोल ऑफ ग्लुकोज. वी नो 1 mole of glucose means molecular weight of glucose which is expressed in gram. बरोबर? हे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलोय. सो व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ दिस ग्लुकोज? इट इज 180, है ना? सो 180 ग्रॅम म्हणजे किती झाला मला सांगा? 1 मोल झाला ग्लुकोजचा. आपण किती घेतोय? 2 मोल घेतोय. सो ओरली कॅल्क्युलेशन येत आहे, म्हणजे किती ग्रॅम झाले तरी? 360 ग्रॅम. So 360 gram of glucose, that means 2 mole of glucose is dissolved in 1 liter of solution. Is it clear? समजतंय? So अशाला म्हणणार आपण 2 molar, that is 2m glucose. काही प्रॉब्लेम यामध्ये? All of you understood? Okay. Now just write below the definition. लिहून घ्या याचा अर्थ आणि मग तुम्हाला मी 1-2 क्वेश्चन्स त्यावर देते. Just write. It's very very important and very interesting concept, mathematical concept. Just write. For example, continue definition च्या खाली लिहा. For example, 2 molar glucose solution represents, molar लिहिलं इथे, 2 molar glucose solution represents 2 mole of glucose, 2 mole of glucose, that is, just for information, हे लिहायची गरज नसते ॲक्च्युअल डेफिनेशनमध्ये, पण तुम्हाला कळावं म्हणून. दॅट इज 360 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. तुम्हाला तेही पटपट समजलं पाहिजे की अरे हां, याचं कन्व्हर्जन असं करता येतं, असं करता येतं, लाईक दॅट. 2 मोल ऑफ ग्लुकोज, दॅट इज 360 ग्रॅम ऑफ ग्लुकोज, इज डिझॉल्व्ड इन 1 liter of solution. Is dissolved in 1 liter of the solution. Clear? काही प्रॉब्लेम कोणाला यामध्ये? समजतंय? ओके, फाईन. सो यू टेक 2-3 प्रॉब्लेम्स अँड राईट देअर मिनिंग. आय विल गिव्ह यू फ्यू मिनिट्स फॉर दॅट. आधी फक्त मिनिंग लिहायचं आहे. हां, लिहा. एक्सप्रेस द फॉलोइंग. हे आधी, हे असं कोणी परीक्षेत विचारत नाही, आपल्याला कळायला पाहिजे म्हणून मी करते, म्हणजे माझा उद्योग आहे हा मी केलेला. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्ट टेक फ्यू स्टेटमेंट्स अँड रिप्रेझेंट देम इन दिस लँग्वेज. यू हॅव टू रिप्रेझेंट, जसं मी आत्ता केलं होतं. वेटमध्ये पण करा, मोलमध्ये पण करा. वेट कोणाचं? ऑब्विसली फक्त सोल्यूट्स. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट, 4 molar NaOH, assume it is aqueous solution. You don't worry, तुम्हाला सोल्युशनचं व्हॉल्यूम घ्यायचं आहे, त्यामुळे ते कोणतं सोल्युशन आहे काही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. 4 molar NaOH. सेकंड, 5 molar HCl, right?
Third, you take 0.1 molar H2SO4, very popular H2SO4. Then fourth, 2 molar KOH. हे लिहिता आलं ना की निम्मी बाजू तुम्ही जिंकलात. फिफ्थ, you can check as, yeah, this is 3 molar glucose. Okay, just write the statements. What is the meaning? तुम्हाला लिहायचं आहे 4 molar NaOH म्हणजे काय? म्हणजे 4 mole of NaOH, that is so many grams dissolved in 1 liter of solution. Like last statement I have written, you have to represent all these 5 statements like that. तर ते तुम्ही करा शांत मनाने. तोपर्यंत मी थांबते इन द सेन्स मी जरा स्टॉप घेते, म्हणजेच थांबते. Just do it. 4 molar NaOH, 5 molar HCl, 0.1 molar H2SO4, like that. लिहिता है ना? Please do it. फोर मोलर NaOH लिहिलंय फर्स्ट. व्हॉट यू हॅव रिटन फॉर 4 मोलर NaOH, म्हणजे पहिलं बरोबर आहे का ते बघूया आणि मग तुम्ही करताय असं मी अज्युम करते. व्हॉट एल्स आय कॅन डू, राईट? 4 मोलर NaOH म्हणजे काय रे, पटकन सांगा चला. 4 मोल ऑफ NaOH is dissolved in 1 liter of solution. देखो भाई, I have written 4 mole. Now you have to write down the weight. I am not here to tell you so many times the same thing. तुम्हाला मस्त लिहायचं आहे की 1 मोल NaOH म्हणजे काय मॉलिक्युलर वेट असतं NaOHचं ते तुम्ही काढायचं आहे आणि मग तिथे ग्रॅम बरोबर लिहायचं आहे. अँड इफ यू आर नॉट गेटिंग दोज करेक्ट नंबर्स, then please revise earlier lectures. It's my sincere request. Okay, ठीक आहे. 4 मोल म्हणजे किती, तर 1 मोल NaOH म्हणजे किती होतं, पटकन यायला पाहिजे 40 ग्रॅम. कुठून आलं? सोडियम ॲटॉमिक वेट 23, ऑक्सीजन 16, हाइड्रोजन 1. सो इफ यू ऐड दैट इज 40. सो 1 मोल मतलब कितना हो गया, 40 ग्राम. सो व्हाट इज 4 मोल, कितना आएगा, 4 × 40. मुझे आता है तो आप लोगों को आना ही चाहिए, है ना? तुम्ही एवढे शहाणे गोंडस मुलं आहात. सो 4 मोल ऑफ NaOH, that is 160 ग्रॅम ऑफ NaOH is dissolved in 1 liter of solution. लिटर लिहा किंवा DM क्यूब लिहा, त्याने फरक पडत नाही. DM क्यूब बाय लिटर ने केलं बरं का रे. ओके, इट इज आयदर यू राईट डाऊन 1 liter or DM क्यूब, डझंट मॅटर. So 4 mole of NaOH, that is 160 gram, is dissolved in 1 liter of solution. Correct? Very good. Just go for the next. 5 molar HCl लिखो, 0.1 molar H2SO4. I am interested in that weight also, right? म्हणजे हे उद्योग मी सांगितलंय ना, फक्त मी करतीये कारण मला ते पाहिजे तुम्हाला यावं. याचे बेनिफिट्स यू विल ऑब्झर्व आफ्टरवर्ड्स. ओके, सो जस्ट बिलीव मी that it is essential to write down all these things. Please write down. झालंय सगळ्यांचं नक्की? ठीक आहे. लेट्स थिंक अबाउट दिस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ 5 मोलर, 3 मोलर ग्लुकोज, लास्ट वन वॉज. व्हाट इज द मीनिंग ऑफ 5 मोलर HCl? क्या होता है भाई 5 मोलर HCl? 5 मोल ऑफ HCl कितना आ गया, 5 × 36.5. क्यों मुझे नंबर अच्छा लगा? ऐसे ही जब मैं सिखाती हूँ, आई लाइक 36.5. काही अर्थ आहे का याला?
HClचा मॉलिक्युलर मास किती असतं 36.5. दॅट्स वाय मल्टिप्लाइंग बाय 5. इथेच असाल ना अजून तर पुढे जावा. रिक्वेस्ट आहे 5 इंटू 36.5 म्हणजे मला वाटतं 182.5 येतं. सो दॅट यू टेक इज डिझॉल्व इन 1 DM क्यूब. पोरं म्हणतील का वरती तर DM क्यूब लिहिलं खाली लिटर लिहिता आहेत, आता काय सांगायचं. ओके नाही लिहिते असंच गंमत करते. सो 1 DM क्यूब और 1 liter 1 and the same thing. Next is 0.1 molar H2SO4, that is 0.1 mole of H2SO4 is म्हणजे किती 9.8. व्हेरी गुड. क्विकली यायला पाहिजे. अर्थात नाही आला तर टेन्शन नाही घ्यायचं, पण ऑब्जेक्टिव्ह तोच आहे आपला की वी शुड बी एबल टू डू इट फास्ट. 0.1 mole H2SO4 that is 9.8 gram is dissolved in 1 DM cube of solution. हा सिम्बॉल माझ्यासाठी आहे, फक्त तुमच्यासाठी पूर्ण वाक्य आहे. ठीक आहे ना. ओके नेक्स्ट बरोबर येत आहे. 2 molar KOH मतलब 2 mole of KOH. येस. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ KOH? माहिती नाही ना केचं, खोटं बोलताय. केचं किती असतं 39 प्लस ऑक्सिजन 16 प्लस हाइड्रोजन 1. सो 39 प्लस 17 कितना आता है 56. सो 56 ग्राम मतलब हो गया 1 मोल. राइट. अभी 2 मोल मतलब कितना होगा आई डोंट नो. 56 इंटू 2 तुम्ही करा किती येतं तर. दॅट इज डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. हे मुद्दाम नाही सांगत मी, म्हणजे एवढं कष्ट तर तुम्ही घ्यायला पाहिजे यार, हे खूपच झालं. अँड लास्ट इज आय थिंक आय शुड राईट हिअर 3 molar ग्लुकोज. तर किती सुंदर. काय लिहिलं रे मी ग्लुकोज. दॅट इज 3 mole ऑफ ग्लुकोज म्हणजे किती सांगा पटकन. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज? व्हेरी गुड 180. 180 into 3 that is 540 gram is dissolved in 1 liter of solution. समझ में आ गई आपको बात? अर्थ कळला? कळेल प्रत्येकाला आता. सो हे पाहिल्यावर घाबरणार नाही ना तुम्ही, याचा अर्थ समजेल ना तुम्हाला की 4 मोलर NaOH 5 मोलर HCl. आणि तितकंच नाही, त्याचं वेट पण तुम्हाला काढता येईल की एका लिटरमध्ये NaOHचे किती ग्रॅम आहे. 4 मोलर म्हणजे 160 आहे. एका लिटरमध्ये HClचे 5 मोलर म्हणजे किती ग्रॅम आहे 182.5 ग्रॅम. एका लिटरमध्ये 0.1 मोलर H2SO4 म्हणजे किती ग्रॅम आहेत 9.8. हा त्याचा अर्थ आहे. आणि पोरं लिटरली डेफिनेशन पाठ करताना मी बघितलंय, म्हणजे हाऊ सॅड इट इज दॅट पीपल आर मगिंग अप दोज डेफिनेशन्स. यार लाईक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स कुठे पाठ करत असतं का, म्हणजे असं होईल मला. ओके सो नाही करायचं ते, तुम्ही शहाणी मुलं आहात. 2 mole of KOH is 56 into 2. I don't know the calculation. आणि लास्ट 3 molar glucose म्हणजे किती ग्रॅम आहे 540 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व इन 1 liter. समजलंय? कळलंय तुम्हाला? काही प्रॉब्लेम यामध्ये? म्हणजे मी उलट पण म्हणेन ना रे की 540 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व इन 1 liter. तर तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकडे बघत नको बसायला, म्हणजे पटकन सांगता आलं पाहिजे की ग्लुकोज किती मोलर आहे 3 मोलर. सो आत्ता आपण जे करतोय ना दॅट वी आर ट्राईंग टू बी फॅमिलियर विथ द लँग्वेज ऑफ दिस केमिस्ट्री. ओके या चॅप्टरच्या लँग्वेज सोबत आपण कम्फर्टेबल होण्याचा आत्ता प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो 540 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. दॅट मीन्स ते सोल्युशन कसं झालं 3 मोलर झालं. वेन आय से दॅट 9.8 ग्रॅम ऑफ H2SO4 इज डिझॉल्व इन 1 liter, द मिनिंग इज इट इज 0.1 मोलर H2SO4 सोल्युशन. सो वैसे वर्षा त्याचं जे आहे ते कळलं पाहिजे आपल्याला की काय दोघांमध्ये नेमकं रिलेशन आहे. इज इट क्लिअर? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. नाव समटाइम्स व्हॉट इज डन नाव. आता लेट्स कम टू द काय म्हणतात त्याला फॉर्म्युला. सो कॉल्ड फॉर्म्युला जे पोरांना आवडतं आणि मलाही आवडतं सांगताना, कारण माझं काम खूप सोपं होतं. सो आता इथे मोलॅरिटीचा फॉर्म्युला दिला आहे, पण मी काय असं म्हणजे वाईट असल्यामुळे मी डायरेक्ट लिहिणार वगैरे नाही तो बोर्डवर. आधी आपण प्रश्न घेऊया. लेट्स सी. सपोज 80 ग्रॅम. चला घ्या क्वेश्चन घ्या तुम्ही. कसं राहा तुम्हीच घ्या आता, मग फॉर्म्युला वगैरे बघू आपण काय आहे. तर कॉमन सेन्स वापरायचं आपल्याला. फॉर्म्युला याच्यावरून तयार करणार आपण. नाही करू शकलो तर मग काही उपयोग नाही. टेक द प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. Calculate the molarity of the solution if
सोल्युशन म्हणजे जो कोणी सोल्यूट असेल त्याची मोलॅरिटी ऑब्व्हियसली. दीज आर ऑल रिलेटेड टू द सोल्यूट किती अमाऊंटमध्ये त्याच्यासाठी चाललंय. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन इफ 80 ग्रॅम ऑफ NaOH, एकदम सोपं दिलंय मी. 80 ग्रॅम ऑफ NaOH इज डिझॉल्व इन, गडबड नहीं करायची, घाई नहीं करायची. 80 ग्राम ऑफ NaOH इज डिजॉल्व इन 2 लीटर ऑफ सोल्यूशन. ये प्रॉब्लम मैंने अभी आपको दिया है. 80 ग्राम ऑफ NaOH is dissolved in 2 liter of solution. That problem I have given. So in that case you have to calculate the molarity of this NaOH. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॉब्लेम दिलंय. आता तुम्ही करायचं याच्यावर विचार, आणि नाही केला तर मी तुम्हाला सांगणार कसं करायचं. And then it would be a set method by which anyone can solve the problem, but I want the first response from you people. Okay, so please try to do it. 80 gram of NaOH is dissolved in 2 liter of solution. कैसे करोगे आप? चलो करो भाई. Use your intelligence for that, or use your common sense, or if both you don't have, use the definition. Okay, थोडक्यात प्रयत्न करा. 80 gram of NaOH is dissolved in 2 liter of solution. We have to calculate the molarity. This is the question. Yes, yes, yes. काही लोकांना येतंय. I know, I know, I know. आलंय आलंय आलंय, तुला आलंय, तुला आलंय, तुला आलंय, तुला सगळ्यांना आलंय. ओके, सो कसं करणार? फर्स्ट स्टेप इज whatever weight you have given, I have to convert into mole. मला ऑब्व्हियसली पहिल्यांदा सोल्यूट कळला पाहिजे. तो इतका छान दिलेला असतो की कळतच, शोधत बसायची गरज नाहीये. समजते ना? सो आय हॅव टू कन्वर्ट वॉट एव्हर दे हॅव गिव्हन, दॅट आय हॅव टू कन्वर्ट इन मोल. पहिली स्टेप. सो आता मोल काढायचे म्हणजे मी फॉर्म्युला लिहिते. मी नाही लिहिणार पण तरी लिहिते. नंबर ऑफ मोल इक्वल टू, यू नो द फॉर्म्युला, गिव्हन मास इन ग्रॅम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. है ना? हे करायची गरज नसते पण आता आपण करतोय. थोडक्यात शहाण्या मुलांना पटकन कळतं की 40 ग्रॅम NaOH म्हणजे किती होतो? 1 मोल. सो 80 ग्रॅम म्हणजे किती होणार? 2 मोल. हे काय फार मोठं म्हणजे असं खूप हुशारीची गरज नाही याला. फॉर दॅट फ्रॉम फर्स्ट डे आय एम टेलिंग यू, फ्रॉम ब्रिज कोर्स आय एम टेलिंग यू, you should know the molecular weight. It will make your things very simple, very interesting. If you don't follow the instruction, you will get bored of these problems. So 40 gram of NaOH is 1 mole. So 80 gram of NaOH means 2 mole. बरोबर? तरी पण मी इथे करून दाखवते बाबा. सो गिव्हन मास किती आहे? 80 आहे. मॉलिक्युलर मास बदलणार नाही, 40 आहे. ते कसं काढतात? बास आता. इक्वल टू 2. सो किती मोल आलेत मला सांगा? 2. ठीक आहे. मग थोडक्यात काय प्रॉब्लेम दिलाय की 2 मोल आपण विदाउट फॉर्म्युला करतोय. आता आपण कॉमन सेन्स वापरून करतोय हे, बरोबर ना? आणि ते करायचंच पहिल्यांदा. इवन दो दॅट मेथड इज नॉट दॅट इझी, बट इट विल बी अपलिफ्टमेंट इन युअर लाईफ, राईट? टू थिंक. सो 2 मोल ऑफ NaOH, आज त्याचीच गरज पडते ना माणसाला विचारायची. 2 मोल ऑफ NaOH इज डिझॉल्व इन 2 लीटर ऑफ सोल्युशन. हे काय मी लिटर नाही बदलले आता, ते आहे तसेच ठेवले, फक्त दिलेल्या मासला मी कशामध्ये कन्वर्ट केलं? मोलमध्ये. सो 2 मोल ऑफ NaOH इज डिझॉल्व इन 2 लीटर ऑफ सोल्यूशन. कळलंय? बट माय डियर फ्रेंड्स, व्हाट इज माय मोलैरिटी इज, इट शुड बी 1 लीटर, प्रेजेंट इन 1 लीटर. सो अगर 2 लीटर में 2 मोल दिया है भाई, तो 1 लीटर में कितना आएगा? ऑब्वियसली इट विल बी 1 मोल, हाफ ऑफ दैट. हो कि नहीं? सो व्हाट विल बी द मोलैरिटी, सॉरी व्हाट विल बी द मोलैरिटी? कितनी आ जाएगी? 1 मोल. किती मोलैरिटी येणार मला सांगा? 1 मोल. समजलंय तुम्हाला? सो द सोल्यूशन विल बी व्हाट? इट विल बी 1 मोलर. कोण आहे तो? NaOH. समजलं काय केलं मी? शेवटची स्टेप परत सांगते. जे काय मास दिलेलं होतं, घाई नाही करायची आपल्याला, कळलं पाहिजे. 5 मिनिटं जास्त गेले, बोर झालं तरी चालेल. We have to convert the given mass into mole first. I'm just writing the same step for everyone. So 2 mole aale. 2 mole of NaOH is dissolved in 2 liter of solution. But my definition suggests I want per liter.
सो अगर 2 लीटर में 2 मोल आ गए भाई तो 1 लीटर में कितना आएगा 1 मोल एंड दैट्स वाई माय सोल्यूशन विल बी 1 मोलर NaOH. किती येणार तो 1 मोलर NaOH. बघा ना तुम्ही लॉजिक लावून, काही त्याच्यामध्ये असं खूप असं म्हणजे घाबरण्यासारखं नाहीये. उलट दिलं असतं आपल्याला की 1 मोलर NaOH सोल्यूशन आहे, म्हणजे तुम्ही काय केलं असतं मगाच्या डेफिनेशन प्रमाणे 1 मोल ऑफ NaOH दैट इज 40 ग्राम इज डिसॉल्व इन 1 लीटर. सो 2 लीटर में कितना आएगा यार 80 ग्राम आ जाएगा. हो की नाही, राइट? समजतंय? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द रेशियो. ओके, अँड दॅट्स वाय आपल्याला इथे काय येणार मला सांगा आन्सर 1 मोलर NaOH. आता ही झाली काय म्हणतात कॉन्सेप्ट झाला हा. आता आपण याला मस्तपैकी आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये कन्व्हर्ट करूया आणि त्याला म्हणतात फॉर्म्युला. असं काही कमीपणा नाहीये फॉर्म्युला लिहिणं, बट काय होतं मुलं न समजता फॉर्म्युला लिहितात अँड दॅट्स वाय आय हॅव टू टॉक लाईक दिस की प्लीज डोंट काय म्हणू आपण त्याला बाय हार्ट द फॉर्म्युला. ओके, प्लीज प्लीज ते नाही करायचं. समजून करा ना तुम्ही, लक्षात ठेवायला लागतात काही फॉर्म्युला, बट विदाऊट अंडरस्टँडिंग नो यार, नॉट अलाउड. समजलं? हे असं सॉल्व्ह करायचं. सो पटकन दिलेलं वेट आपण मोलमध्ये कन्व्हर्ट करायचं, किती लिटरमध्ये आहे ते बघायचं आणि मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. ओरली या गोष्टी यायला लागतात, बिलीव्ह मी. तुम्ही म्हणाल काही पण सांगता, खरं येतात. एनिवे, नाऊ लेट्स सी द फॉर्म्युला काय होता. आता फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं, नंबर ऑफ मोल्स काढले आणि आपल्याला पर लिटर पाहिजे होतं म्हणून 2 ने त्याला काय केलं डिव्हाइड केलं. बरोबर? मग थोडक्यात काय करणार आता आपण, द फॉर्म्युला विल बी लाईक दिस. इट्स व्हेरी सिम्पल. हे कळलंय, ही प्रोसेस कळली आहे, ठीक आहे. आता मी काय करते, आता हाच प्रॉब्लेम किती सोपा सुंदर मी काय असतो फॉर्म्युलामध्ये लिहिते. मोलॅरिटी इक्वल टू, आय नो सगळ्यांना आवडणार हे आता, M इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. मोल कसे काढतात तुम्हाला माहिती आहे, डिवायडेड बाय whatever volume of solution in liter. ठीक आहे. कधी कधी काय होतं लिटरमध्ये नाही देत म्हणजे काय 500 ml देतात. सो ऑब्व्हियसली हाफ लिटर आपल्याला कळतं. ठीक आहे. सो इन दॅट केस काय करायचं, इफ इट इज इन मिली लिटर देन यू हॅव टू ऑब्व्हियसली वरती कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही 1000 ने. बरोबर? सो एनिवे आत्ता जो पुस्तकात दिलेला फॉर्म्युला आहे तो मी इथे लिहिते किंवा सरळ सरळ लिटरमध्ये कन्व्हर्ट करा, म्हणजे जस्ट डोंट वरी, तेच करतोय अर्थात आपण. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. दैट इज द फॉर्म्युला. आर यू गेटिंग माय पॉइंट? अभी विथ दिस फॉर्म्युला विल सॉल्व द क्वेश्चन, राइट? सेम क्वेश्चन विल सॉल्व द सेम क्वेश्चन. आता खूप छान वाटणार मुलांना, माझ्याबद्दलचा रिस्पेक्टच डायरेक्ट डबल होईल. हो की नाही? म्हणाल किती छान, हे काय मगाशी बडबडत होता तुम्ही, असं सांगायचं ना आम्हाला. असं काही नसतं, दोन्ही सेमच आहे. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, फॉर्म्युला माहिती आहे, तर तो मी लिहिणार नाही परत. गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. सो किती दिलंय गिवन मास 80, किती असतं 40, काय किती असतं काय मॉलिक्युलर मास ऑफ NaOH किती असतं असं, divided by what is the volume of solution in liter they have given. You are so lucky, it's already given in liter यार, कितने नसीब है. So 80 by 40 by 2, so 80 by 40 म्हणजे 2 by 2. So what is the answer? 1. खुश झालात की नाही माझ्यावर? डोकंच नाही ना लावायचं, बरोबर ना? घ्यायच्या किमती टाकायच्या. आता काही लोकांना हेही कंटाळा येतो की कुठून आणलं. मी काय म्हणजे मी काय शोध वगैरे लावणारी व्यक्ती नाही आहे की मी अचानक कुठून आणते. आधी शिकवलेलं असतं आणि मग आपण तिथे लिहितो. सो 80 by 40 by 2 दॅट आय हॅव रिटन, वेअर 80 by 40 म्हणजे काय, 8 इज गिवन मास, हे मोल कॅल्क्युलेट केले डिवायडेड बाय 2. समजलंय? ॲब्सोल्युटली फाईन. एनी क्वेश्चन अबाउट दिस? ठीक आहे. सो लिखो भाई आप फॉर्म्युला, यू विल बी हॅपी विथ मी ॲटलिस्ट. ओके नाही की तुमच्या बडबडीपासून आम्हाला सुटका मिळालेली आज. राईट द फॉर्म्युला. मोलॅरिटी इन ब्रॅकेट M यू राईट डाऊन इक्वल टू number of mole of solute upon volume of solution in liter. Please don't forget to mention their liter. नुसतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कॅज्युअली लिहू नका, कारण पर DMQ पर लिटर 10 वेळा तरी मी सांगितलंय.
सो इफ इट इज नॉट गिव्हन इन लिटर दॅट मीन्स इट इज इन मिलीलिटर, तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागेल लिटरमध्ये. घाबरण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये. सो नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ऑल ऑफ यू हॅव रिटन दिस फॉर्म्युला. लिहिला, कॉपी पेस्ट केला की इथे कॉपी केला, मस्त रे. नुसताच कॉपी केला पार्ट की समजून कॉपी केला, तुम्हाला किती प्रश्न. सो दिस इज मोलॅरिटी. ठीक आहे, क्लियर. सो अभी इट्स युअर चॉइस दॅट यू हॅव टू फॉलो दिस फॉर्म्युला. सी फॉर्म्युला आणि कॉन्सेप्ट बोथ आर सेम, म्हणजे त्यात काही वेगळं नसतं. इट्स ऑल अबाउट द अंडरस्टँडिंग, बिकॉज मेनी अ टाइम्स हे फॉर्म्युला लिहिणं ते परीक्षेच्या वेळेला एवढा वेळ नसतो रे एंट्रन्सच्याला, आणि त्यामुळे त्यावेळेला हे आपण त्यावेळेचा विचार करतो आता, अँड ॲट दॅट टाइम वी शुड बी प्रिपेअर्ड. म्हणून आपले हे असले सगळे उद्योग जे आहेत की नाही ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय. एनिवे, लिहिलं इथे, ठीक आहे. नाव झालंय सुंदर लिहून, त्याला आखीव रेखीव छान लिहिलंय फॉर्म्युला, ग्रेट. आता एक कॉमन क्वेश्चन सीईटी एक्झाममध्ये येतो, त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला आत्ता नाही आहे. स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा चॅप्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला कळेल गॅशियस सबस्टन्सेसमध्ये की व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन टेम्परेचर. बिकॉज मला माहिती नाही अर्लियर स्टँडर्ड्समध्ये कधी सांगितलं आहे का, व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन टेम्परेचर. इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. ओके, मग तुम्हाला मध्येच का बरं आता हे चाललं होतं आणि अचानक ते सांगितलं, कारण खूप कॉमन क्वेश्चन सीईटी एक्झाम किंवा एंट्रन्स एक्झाममध्ये येतो की मोलॅरिटी डज इट डिपेंड, म्हणजे हा तर डायरेक्ट एमसीक्यू येऊनच गेलाय, म्हणजे तुम्ही विचारा 12वीतल्या पोरांना आत्ता. ओके, आत्ता म्हणजे ज्यांच्या ऑलरेडी सीईटी झाल्यात. सो क्वेश्चन इज, डज मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर, किंवा मग असं देतात, 4 ऑप्शन्स देतात आणि म्हणतात आउट ऑफ द फॉलोइंग विच डिपेंड्स ऑन टेम्परेचर. सो लेट्स थिंक अबाउट मोलैरिटी यार. अभी मैंने क्या पूछा आपको कि डज मोलैरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर, ये क्वेश्चन मैंने पूछा है. ठीक है, सो यू शुड बी हॅपी. म्हणाल का बरं बाई, का बरं हॅपी व्हायचं आम्ही. हा टेम्परेचर बरोबर डिपेंड आहे का, आहे का, राईट. तर मग आन्सर असं आहे त्याचं की येस, इट इज टेम्परेचर डिपेंडंट. व्हाय, व्हॉट इज द रिझन. द रिझन इज टेम्परेचर कोण, म्हणजे टेम्परेचरवर कोण डिपेंड असतं मला सांगा, व्हॉल्यूम डिपेंड असतो. आय टोल्ड यू फर्स्ट स्टेटमेंट विच इज ऑब्व्हियसली नॉट, मे बी तुम्हाला माहिती नाही आहे, पण स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा चॅप्टर होताना तुम्हाला ते कळेल. तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवावा तुम्हाला लागेल, राईट. अँड दॅट्स वाय व्हॉल्यूमवर काय डिपेंड असतं, म्हणजे टेम्परेचरवर काय डिपेंड असतं, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमशी कोण रिलेटेड आहे मला सांगा, मोलॅरिटी. थोडक्यात मोलॅरिटी रिलेट्स टू व्हॉल्यूम and volume relates to temperature. that means molarity कोणावर डिपेंड आहे मला सांगा, टेम्परेचरवर. समजलंय. सो मोलॅरिटी इज अ टेम्परेचर डिपेंडंट कॉन्सन्ट्रेशन मेथड. आर यू गेटिंग मी. इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट कॉन्सन्ट्रेशन मेथड. हे जर परवाचं तुम्ही बघितलं किंवा कालचं मोल फ्रॅक्शन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेच व्हॉल्यूम घेत नाही आपण. नंबर ऑफ मोल आपण सगळ्या ठिकाणी वेट घेतो, राईट. किंवा परवाचा जो आपण हा प्रकार बघितला होता W by W, डू यू रिमेंबर W by W देखा था यार हमने. सो W by W में हमने क्या लिया था, वी हैव टेकन द वेट. वेट आणि व्हॉल्यूम सारखे नाही, माहिती आहे ना. ओके, एवढं तरी माहीत असावं. सो वेट इथे आहे, व्हॉल्यूम नाही आहे. अँड दॅट्स वाय ॲज दिस वेट पर्सन डज नॉट हॅव व्हॉल्यूम ॲज अ एंटिटी ओव्हर देअर, this will not depend on temperature. So W by W percentage म्हणजे स्पेशली यामध्ये पण व्हॉल्यूम डिपेंडंट काही गोष्टी असतात, पण आता पुस्तकाने तुमच्या स्टेट बोर्डच्या 11th स्टँडर्डच्या दे हॅव गिवन यू मास पर्सेंटेज अँड आय एम टॉकिंग अबाउट ओनली दिस. सो प्लीज डोंट गेट कन्फ्यूज. I am talking about only W by W. So many times I have circle here. So this mass percentage is independent of temperature. Q, because that doesn't have any volume, we have not taken, and that's why it is temperature independent. ठीक आहे. मात्र मोलॅरिटी कशी आहे मला सांगा, इट इज टेम्परेचर डिपेंडंट. का, कारण त्याच्यामध्ये कोण आहे, व्हॉल्यूम. समजलंय, काही शंका. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. यू कॅन राईट डाऊन दॅट मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. बस एवढं वाक्य पुरेसं आहे. का त्याची स्टोरी मी आत्ता सांगितली. मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. परत एकदा आय डोंट नो पुस्तकात दिलंय का. ठीक आहे, कळलंय. काही वाईट विचार माझ्याबद्दल
आलाय पण आता काय करणार ना, कुठे जाणार, हरकत नाही. सो लिहिला सगळ्यांनी फॉर्म्युला. देव मेक प्रॉब्लेम, ग्रेट, टेक द प्रॉब्लेम. Now I will not take the problem from the textbook. The reason is yes, they have given temperature dependent. खाली दिलेली आहे त्याने. Yes, good. Take the problem now. Calculate the molarity of, सोपं घेऊया आपण. Calculate the molarity of NaOH solution. Let's do it like this. सोपं पासून सुरुवात करूया. NaOH solution if if 200 gram if 200 gram of NaOH is dissolved in, एकदम सोपं, ओरली करता येईल असं देते मी मुद्दाम, पण तरी तुम्ही प्रोसेस फॉलो करा. 200 ग्रॅम ऑफ NaOH इज डिझॉल्व इन 5 लिटर ऑफ सोल्युशन. आणि एकदा का या स्पीडमध्ये यायला लागला ना, लय भारी वाटतं. म्हणजे खरं हाच शब्द वापरायचा आहे मला आता. 200 ग्रॅम ऑफ NaOH इज डिझॉल्व इन 5 लिटर ऑफ सोल्युशन. Okay, please do it. Few people must have got the answer, rather all must have got the answer quickly. लेकिन गड़बड़ मत करो यार. केलं का? तू केलंस का? तू please do it. Don't see blankly on towards the board. करायचं आहे आपल्याला. Just do it. Yes, what is the answer? फर्स्ट राईट द फॉर्म्युला. रेग्युलर एक्झामला लागतं म्हणून तसलं नाही करायचं, आपण नंतर नाही करणार. दिस इज ॲडवायजेबल फ्रॉम मी की आत्ता लिहा, पण नंतर नाही. नंतर म्हणजे कधी एंट्रन्सला टाइमपास नाही करायचा. नाव यू राईट डाऊन, यू हॅव इनफ टाईम. सो आता तुम्ही लिहू शकता. आत्ता काही गडबड गोंधळ नाही, आत्ता कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हां, चलो. फॉर्म्युला लिहिला, सुंदर लिहिला, व्हेरी गुड. आता लिहा इथे M इक्वल टू नंबर ऑफ मोल काढायचे. सो डायरेक्ट 200/5 नाही करायचं रे, नाही करायचं असं. ओके, कन्वर्ट दॅट इनटू मोल 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 मोल. किती वेळा, ठीक आहे. सो 200 डिवाइडेड बाय 40 क्यों ले रही हूँ यार मैं, बिकॉज इट इज NaOH. सो आई विल टेक दैट 40, राइट, डिवाइडेड बाय 5. ऑलरेडी इट इज गिवन इन लीटर. सो कितना अच्छा. नाउ दिस इज 5/5. the answer is what? 1. आता दोन सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, 2 सेकंद म्हणजे सेकंद 2 ठीक झाले, जरा फारच कमी वेळ घेतला. 1 मिनिटात तुम्हाला समजायला पाहिजे. तर कसं सांगू की 200 ग्रॅम 5 लिटरमध्ये. मला कशामध्ये इंटरेस्ट आहे? 1 लिटरमध्ये, हो की नाही. ओरली सांगते कसं केलं. फॉर्म्युला वगैरे तर आता पुट द व्हॅल्यूज, गेट द आन्सर, आणि ते करा तुम्ही, येईलच. आणि मला सोडवून दाखवताना तसं दाखवा, ठीक आहे. सो 5 लिटर ऑफ सोल्युशन मध्ये 200 ग्रॅम आहे. पर लिटर मध्ये किती येणार मला सांगा? 40 येणार. 200/5 म्हणजे 40. आता हे 40 म्हणजे काय झाले? ग्रॅम झाले. आपल्याला काय पाहिजे? मोल पाहिजे. सो 40 ग्रॅम म्हणजे काय होतंय? 1 मोल. असं डोकं चक्रावून नाही ना जात आहे तुमचं. जात असेल तर वेडेपणा आहे तुमचा, कारण नको जायला. यू शुड बी व्हेरी पेशंट, यू शुड बी व्हेरी काम. And if it is happening to you, गरगरल्यासारखं होत असेल, that means earlier concepts are not that clear. My dear friends, take it seriously. ठीक है. So 5 लीटर में कितना आ गया यार? 200. 1 लीटर में कितना आएगा? 40. बरोबर. मग 40 ग्रॅम आहे. उत्तर 40 नाही लिहून यायचं, आपल्याला 40 ग्रॅमला मोल मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे किती झाला? 1 मोल. हे झालं ओरली. ज्यांना ही मजा आवडते त्यांच्यासाठी, बरोबर. आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी ह्या पद्धतीने करा, समजून घ्या. हळूहळू असंच सगळ्यांना आवडायला लागेल. हे अगेन दिस इज जनरलाइज, राईट. आय डोंट नो what are your feelings when you are listening to the video. I really don't know. So these are all assumptions, बरोबर. एनिवे, कळलंय सगळ्यांना उत्तर? काही प्रॉब्लेम? गुड. टेक 2 more प्रॉब्लेम्स. अभी बुक पुस्तकातला देऊ तसच्या तसा.
जरा दुसरा घेऊया. हां घ्या. कॅल्क्युलेट द, no will take different. Calculate the molarity of HCl. ऐकू आलंय का? HCl if 365 gram of HCl, इतना 365 gram of HCl is dissolved in 10 liter of solution. हे पण खूप सुंदर दिलंय मी, लिहिलंय बोर्डवर. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी, तेच राहणार आहे. मोलॅरिटी शिकलोय तर तेच कॅल्क्युलेट करणार. ऑफ HCl सोल्युशन इफ 365 ग्रॅम ऑफ HCl इज डिझॉल्व इन 10 लीटर ऑफ सोल्यूशन. सो करो यार, जस्ट डू इट. चलो करो. अगेन दिस इज व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आय हॅव गिवन. तुम्ही छान करता ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त त्रास नाही देत. मी तोपर्यंत फॉर्म्युला अधोरेखित करते. करा, तुम्ही करायचंय, बघत नाही बसायचं माझ्याकडे. आलंय उत्तर? अरे वा, तुझं आलंय. गुड, सो फास्ट यू हॅव डन. कोणी ज्याने केलं असेल? जस्ट 365 ग्रॅम ऑफ HCl इज डिझॉल्व इन 10 लीटर ऑफ सोल्यूशन. यस, यू गॉट द आंसर. चलो सॉल्व करते अब इसको. आई एम पर्पजली सॉल्विंग इट, यू नो नाउ. आता 40 नंबर पाठ नाही करायचा, नाहीतर कोणी हो मी 40च लिहिणार, बरोबर? तर मग लिही, तुला 0च मार्क मिळणार. ओके, असं नाही करायचं. जस्ट फॉलो HCl लिया है यार. सो रिस्पेक्ट दैट सब्सटेंस. HCl का वेट कितना होता है ते नसेल माहिती तर लिहून काढा आज वहीमध्ये. 36.5. का बरं? आता काय करायचं, आलं ते. हायड्रोजनचं 1, क्लोरीन 35.5. द गिव्हन वेट इज 365. हे याला याने डिवाइड करायचं म्हणजेच मोल काढणं. डिवायडेड बाय 10 लीटर. सो 365 बाय 36.5, 10 बाय 10. द आन्सर इज 1. बरोबर, करेक्ट आहे. ओरली केलं असतं की 10 लिटरमध्ये 365 ग्रॅम आहे, 1 लिटरमध्ये 36.5 आहे, म्हणजे किती झालेत मला सांगा? 1 मोल झाला. काय करायला म्हणजे करायला लागतं. ओके, बट ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? समजतंय? तिन्ही प्रॉब्लेम कळलेत काय केलंय आपण? नक्की ना? झालंय? देऊ आता? गुड. चलो अभी टेक्स्ट बुक का प्रॉब्लेम लेते यार. कॅल्क्युलेट द, आता सगळं लिटरमध्ये दिलं होतं, आता आपण मिलीलीटर घेऊया. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH in the solution. Obviously I told you these are all concentration methods where we need the amount of solute. I repeat the problem, don't worry. Calculate the molarity of NaOH in the solution prepared by, language छान देतात पुस्तकात, prepared by dissolving it's 4 gram. it's म्हणजे NaOH. it's 4 gram dissolving, it's 4 gram in water. हे उगाच दिलेलं असतं कन्फ्यूज करायला. 4 gram, it's 4 gram in water to form 250 milliliter of solution. अभी ये हो गई अच्छी बात यार. I repeat, to form 250 milliliter of solution. 250 milliliter, 250 लीटर नाही रे बाबा, 250 मिलीलीटर दिलाय. सो काय दिलंय इथे? महत्वाची गोष्ट घेऊया. काय दिली त्याने? 4 ग्रॅम ऑफ NaOH इज डिसॉल्व इन, क्या दिया है? 250 मिलीलीटर ऑफ सोल्यूशन. ये हो गई ना बात, राइट? बरोबर. आता करा, मिलीलीटरला कशामध्ये कन्वर्ट करा? लीटरमध्ये कन्वर्ट करा.
काय असतं रे बाबा, मिलीलिटर आणि लिटर मधलं रिलेशन लिहून घ्यायचं. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 मिलीलिटर इक्वल टू 10⁻³ लिटर. समजलं का? मोठा कोण आहे? लिटर. 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. तुम्हाला काय आम्हाला एवढंही नाही येत, येतं तुम्हाला सगळं, पण माझं सांगणं काम आहे. 1 लिटर इक्वल टू 1000 ml. सो 1 मिलीलिटर इक्वल टू 10⁻³ लीटर. कितना आएगा? 10⁻³ लीटर. सो नाउ what I will do for you is, पुस्तकात त्याने डायरेक्ट केलंय, मी तुम्हाला सांगते समजावं म्हणून. सो आता काय करूया आपण? पहिली स्टेप, लेट्स राइट दैट 250 मिलीलीटर ऑफ सोल्यूशन मतलब कितना? 1 ml मतलब कितना हो गया? 10⁻³. 10 ml मतलब कितना हो गया? 10 × 10⁻³. 5 ml मतलब कितना आएगा? 5 × 10⁻³. समझते? समजते ना? 200 ml म्हणजे किती आलं? 200 × 10⁻³. सो 250 ml म्हणजे मल्टीप्लाइड बाय 10⁻³. सो ये क्या हो गया आपका? लीटर. राइट? कोई भी दो यार मिलीलीटर मध्ये, जस्ट मल्टीप्लाइड बाय 10⁻³. ठीक आहे. नाउ यूज द फॉर्म्युला, द रेग्युलर फॉर्म्युला. मी इथनं पुसलाय, तुम्ही लिहिलाय तुमच्या वहीमध्ये. m इक्वल टू डायरेक्ट 4/, नाही करायचं, घाबरून नाही जायचं. मिलीलीटर दिल्यावर आपले मोल काढायचे. 4/40 बरोबर, डिवाइडेड बाय 250 × 10⁻³. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या मॅथ्समध्ये शिकता काय की खाली 10⁻³ म्हणजे ऑब्वियसली व्हेन इट गोज इन द न्यूमरेटर इट विल बी मल्टीप्लाइड बाय 1000. बरोबर बोलते ना मी? सो 4/40 म्हणजे काय बोलली कळलं की हे डिनॉमिनेटर मधलं ज्याला आपण वरती नेतो, चेंज दिस, आणि मग त्याला आपण करणार पॉझिटिव्ह इंडेक्स, तो किती होणार मला सांगा? 10⁻³ हे सगळे रूल्स तुम्हाला माहिती आहे. सो पहिले करूया आपण. हे 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 मला सांगायचं आहे आता. 4/40 म्हणजे तर 0.1 आला. ठीक आहे. डिवायडेड बाय हा 250 आला, आणि वरती गेला की हा 1000 येणार. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही कधी पण ज्या वेळेला मिलीलीटर मध्ये दिलेलं असतं, कधी ज्या वेळेला मिलीलीटर मध्ये दिलेलं असतं त्यावेळेला बेसिकली या ज्या व्हॅल्यूज आहेत या कायमच कशामध्ये असतील मला सांगा? तुमच्या मिलीलीटर मध्ये असेल तर मल्टीप्लाइड बाय 10⁻³ करणार आपण. थोडक्यात इथे किती येणार मला सांगा? नेहमी 1000च येणार, प्रोव्हाइडेड हा कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला? मिलीलीटर मध्ये. डायरेक्ट लिटर मध्ये दिला असेल तर बघितलंच आपण काय केलं तर. बट इफ इट इज गिवन इन मिलीलीटर देन दिस विल बी ऑलवेज मल्टीप्लाइड बाय 10⁻³ एंड दैट्स व्हाई द फॉर्मूला विल बी लाइक दिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? है ना? तो अभी कैलकुलेशन अगर किया आपने तो ये आ जाएगा 0.1 डिवाइडेड बाय हा किती येणार मला सांगा? सॉरी, डिवाइडेड नाही, 250 × दिस विल बी 4 अँड दॅट्स वाय 0.1 × 4 म्हणजे उत्तर किती आलंय तुमचं? 0.4 मोलर. किती येणार मला सांगा? 0.4 मोलर. सगळ्यांना कळलंय का रे मी काय केलंय तर? मी काहीच जादूचा प्रयोग केला नाही. आय हॅव जस्ट कन्वर्टेड मिलीलीटर इंटू लिटर. बरेच पोरांना मज्जाच वाटते काय केलं, मॅजिक. ओके. सो whatever milliliter is there that will be always multiplied by 10⁻³. कोणताही का नंबर असेल ना, थोडक्यात ते वरती जाताना न्यूमरेटर मध्ये जाताना 1000 होतील. बरोबर? म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींना असं रिप्रेझेंट करू शकतो की नाही? कसं बघा बरं, तुम्ही बरोबर लिहितीये का? डायरेक्टली आपण असं करू शकतो. कसं की मोलॅरिटी इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट, ते बाकी नाही चेंज होणार, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. लिटरमध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. इन मिलीलीटर असेल तर इथे न्यूमरेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं? 1000 ने. ठीक आहे का? कारण की मिलीलीटरचं कशामध्ये कन्वर्ट केलं? लिटर. सो इज इट क्लिअर? सो डोंट हॅव टू वरी, डिरेक्टली यू राईट डाऊन आणि मग त्याच्यावरनं आपल्याला डायरेक्टली उत्तर काढता येईल. म्हणजे वेगळे लिटरमध्ये कन्वर्ट वगैरे करत बसण्याची गरज नाहीये. सो जस्ट राईट डाऊन. हे न्यूमरेटरमध्ये बरं का, नाही तर घालाल गोंधळ. ठीक.
ठीक है. सो जस्ट राइट डाउन मोलैरिटी इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन मिलीलीटर. इफ इट इज इन मिलीलीटर यू हैव टू यूज द फॅक्टर दॅट इज 1000. सो गरज नसते सांगण्याची, पण आता फर्स्ट स्टेजला आपण आहोत आणि त्यामुळे इट इज रिक्वायर्ड. समझ में आया आपको? कोई प्रॉब्लम यहाँ पर? ओके. सो यू गॉट द आन्सर. आणि ते मगासारखं ओरली करताच येतं. मगासारखं कसं की 250 ml मध्ये आहेत 4 ग्रॅम. सो मला किती पाहिजे? 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. 250 आणि 1000 ml म्हणजे किती झाले? 4 टाइम्स झाले. सो हा पण किती येणार? 4 टाइम्स म्हणजे किती येणार? 16 ग्रॅम. आणि त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचे? मोलमध्ये. आता हे नसेल ओरली येत की नाही, म्हणजे मगासारखंच मी करून दाखवलं, तर टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट पुट द व्हॅल्यूज हिअर अँड यू गेट द आन्सर. स्लोली यू विल बी हॅबिच्युअलाइज टू सॉल्व ओरली, बट अजिबात घाई करायची नाही. आधी आलं पाहिजे प्रॉब्लेम. ठीक आहे, समजलंय? देव मग एक प्रॉब्लेम शेवटचं आणि मग एक घरी करायला देते नेहमीसारखं. जस्ट एकदम सोपं घेऊया. हे झालंय. कॅल्क्युलेट द molarity of glucose in a solution. Calculate the molarity of glucose in solution when it's 18 gram. When it's 18 gram, 18 gram is dissolved in water to form 100 ml of solution. किसके लिए? 100 ml of solution. I repeat the statement. Calculate the molarity of glucose in the solution when 18 gram of glucose is dissolved in water to form 100 ml of solution. बहुत easy problem है. I have already given you the formula. Just put the values over there. मिलीलीटर मध्ये आहे, सो डायरेक्टली ते वापरा. आणि ओरली सुद्धा करता येतं, पण ती घाई नाहीये. सो जस्ट सॉल्व इट बाय युजिंग फॉर्म्युला. एन्जॉय. नाही, हे आत्ता करा तुम्ही आणि मग एक मी घरी करायला देईन. येतंय सगळ्यांना? प्लीज डू इट. येस, ॲब्सोल्युटली युअर आन्सर इज करेक्ट. Assuming someone has told me the answer. Okay. So, molarity का formula, I'll just put the values. 18 divided by glucose म्हणल्यावर 180. हे झोपेत पण आठवायला पाहिजे. आता मला आठवतं, तुम्हालाही आठवेल. डिवायडेड बाय 100 ml दिलंय, इंटू ml आहे म्हणल्यावर मी 1000 केला. ठीक आहे. सो दिस इज 10. 18 बाय 180 म्हणजे 0.1 इंटू 10. सो कितना आ गया यार? 1 मोलर ग्लुकोज सोल्यूशन. किती येणार? 1 मोलर. कळलं ना काय केलं? 18 हे गिवन मास आहे, 180 हे मॉलिक्युलर मास आहे. हे मिलीलीटरमध्ये दिलं आणि मिलीलीटरमध्ये म्हणून कन्व्हर्जन फॅक्टर 1000 वापरला. सो आई डिड द कैलकुलेशन विच इज 1 मोलर. ठीक है, कोई प्रॉब्लम इसमें? समझ में आ गया पूरा अच्छी तरह से? एक्सेलेंट. सगळ्यांना कळलंय? ओके. काही कन्फ्युजन असेल तर परत एकदा व्हिडिओ बघायचा. आणि तोही नाही बघून समजलं बरोबर वाक्य आहे तर मला बिंदास विचारायचं. ठीक आहे. जस्ट टेक 1 प्रॉब्लेम फॉर होमवर्क अँड ऑब्वियसली पोस्ट युअर आन्सर ऑन द ग्रुप. जस्ट डू इट. झालंय? देऊ. कॅल्क्युलेट द मोलारिटी ऑफ H2SO4 in solution. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड चेंज केला जरा. तुम्हाला द्यायचं आहे ना, मग अवघड देईन. अवघड नाही, वेगळा. कॅल्क्युलेट द मोलारिटी ऑफ H2SO4 in solution when
हा पण ओरली येणार वेन, पण ठीक आहे. 4.9 ग्रॅम 4.9 ग्रॅम ऑफ H2SO4 is dissolved in a solvent. It's water. Don't worry about the solvent. ही ती गोष्टच नाही आहे जिथे आता आपल्याला टेन्शन घ्यायचं आहे. 4.9 ग्रॅम ऑफ H2SO4 is dissolved in a solvent to form 500 ml of solution. क्या दिया है? 500 ml of solution. So please solve at home. If you are able to do it orally, yes, you can tell me like that. If not, you solve by this formula. Doesn't matter, the answer should be correct. झालंय? ओके, कळलंय सगळ्यांना मोलॅरिटी? मग 1-2 सेकंदामध्ये रिवाइज करूया आपण. हा प्रॉब्लेम तुम्ही करणार आहात. सो व्हॉट इज मोलॅरिटी? व्हॉट इज द डेफिनेशन? इट इज कॅपिटल M, capital M, capital M, capital M. That is mole per dm cube. dm cube म्हणजेच liter. So this mole is for solute. काय definition आहे? Molarity is defined as the number of solute present in 1 liter or 1 dm cube of solution. I have written the formula here, and important statement, concluding statement for molarity is what? It is temperature dependent. It is temperature dependent. So I hope तुम्हाला सगळं हे कळलं असेल. नसेल तर प्लीज मला विचारा. Just go through the videos again, but be conceptually clear and post your answer. ठीक आहे? Okay. Thank you for listening. Enjoy the day. Thanks.